प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार। सध्या आपण ऐकत आहोत वेताळ पंचविशी, वेताळ मुखातून कथन केलेल्या 25 कथा। पहिली कथा वज्रमुकुट आणि पद्मावती ही आपण ऐकली। आज ऐकूया कथा क्रमांक 2, जिचं शीर्षक आहे मंदारवती। त्रिविक्रमसिंग राजा पुन्हा त्या वेताळाला आणण्यासाठी शिंशप वृक्षाकडे गेला। त्या वृक्षाजवळ पोहोचताच सगळीकडे पाहिलं असता त्या वेताळाला जमिनीवर पडलेल्या त्या शवातून अस्पष्ट आवाज ऐकू आला। तेव्हा त्या मृत शरीरात राहणाऱ्या त्या वेताळाला खांद्यावर घेऊन मुकाट्याने पण वेगाने राजा वडाच्या झाडाखाली बसलेल्या संन्याशाकडे निघाला। खांद्यावरील शवामधून तो वेताळ म्हणाला, हे राजा, तू मोठ्या अयोग्य कष्टात पडलायस, पण तुझ्या मनोरंजनासाठी मी एक कथा सांगतो, ती ऐक। यमुनेच्या तीरावर ब्रह्मस्थळ या नावाचं एक गाव आहे। तिथे अग्निस्वामी या नावाचा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता। त्याला एक खूप सुंदर मुलगी झाली। तिचं नाव मंदारवती होतं। अपूर्व सौंदर्यवान अशा मंदारवतीला घडविल्यानंतर ब्रह्मदेवाला आपल्या पूर्वीच्या स्वर्गातील अप्सरा निर्माण करण्याच्या कलेबद्दल तिटकारा वाटू लागला। ती कन्या बालपण संपून तरुण झाली असता कान्यकुब्ज इथून 3 ब्राह्मणपुत्र त्या गावी आले। ते तिघं गुणात अगदी समान होते। त्यातल्या प्रत्येकाने स्वतः करता त्या ब्राह्मणाजवळून त्याच्या कन्येची मागणी केली, पण प्राण गेले तरी आपली कन्या त्यांना द्यायची नाही असा अग्निस्वामीने निश्चय केला होता। एकाला जर कन्या अर्पण केली तर दुसरे दोघे विरहाग्नीमुळे मृत्यू पावतील असं त्याला वाटत होतं। त्यामुळे मंदारवती कुमारीच राहिली आणि ते तिघही मंदारवतीच्या चंद्राप्रमाणे दिसणाऱ्या चेहऱ्यावर आपली दृष्टी लावून चकोराचं व्रत धारण करून तिथेच अहोरात्र बसून राहिले। काही दिवसांनी एकाएकी निर्माण झालेल्या ज्वरामुळे मंदारवती मृत्यू पावली। तेव्हा तिचा मृत्यू झालेला पाहून ते तिघे ब्राह्मण कुमार शोक करू लागले। त्यांनी तिला अलंकारांनी आणि फुलांनी सजवून स्मशानात नेलं आणि अग्नी दिला। त्यातील एक जण तिला जिथे जाळलं होतं तिथेच एक मठ बांधून राहिला। तिच्या भस्माच्या शय्येवरच तो राहू लागला आणि भिक्षा मागून निर्वाह करू लागला। दुसरा तिच्या अस्थी घेऊन त्या गंगेत टाकण्यासाठी घेऊन गेला। तिसरा तापसवेश घेऊन अनेक देशात भ्रमण करू लागला। फिरता फिरता तो वक्रलोक नावाच्या गावात पोचला आणि तेथील एका ब्राह्मणाच्या घरी अतिथी म्हणून गेला। त्या ब्राह्मणाने त्याचा चांगला सत्कार केला आणि त्याला भोजनाचं आमंत्रण दिलं। आता भोजनास सुरुवात करणार इतक्यात ब्राह्मणाचं एक बालक रडू लागलं। त्याच्या आईने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तरी ते रडायचं काही थांबेना। तेव्हा त्या ब्राह्मण पत्नीने रागाने त्याचे दोन्ही हात धरून त्याला जळत्या अग्नीमध्ये फेकून दिलं। तेव्हा कोमल शरीराचं ते बालक लगेचच भस्म होऊन गेलं। हे पाहून त्या तापसाच्या अंगावर काटाच उभा राहिला। तो म्हणाला, हाय हाय, धिक्कार असो, मी तर या ब्रह्मराक्षसाच्या घरी आलोय आणि इथलं अन्न म्हणजे प्रत्यक्ष पापच आहे। इथे काही मी जेवणार नाही। तो असं म्हणत असताना त्या अतिथीला गृहस्थ म्हणाला, स्वामी, पठणाने सिद्ध झालेल्या माझ्यासारख्या शुद्ध पुरुषाची संजीवनी मंत्रशक्ती तर पहा। असं म्हणून पोथी काढून त्यातला मंत्र म्हणून त्या भस्मावर त्याने पाणी शिंपडलं। पाणी शिंपडताच ते बालक पूर्वीप्रमाणे जिवंत होऊन उठून उभं राहिलं। तेव्हा तो तपस्वी शांत झाला आणि त्याने आनंदाने तिथे भोजन केलं। त्या गृहस्थानेही पोथी बांधून खुंटीला अडकवून दिली आणि रात्र झाल्यामुळे दोघंही निद्राधीन झाले। त्यानंतर गृहस्वामी झोपला असता तो ब्राह्मण तपस्वी हळूच उठला आणि आपली प्रिया मंदारवती हिच्या पुनर्जीवनासाठी त्याने ती पोथी हळूच घेतली। तेथून तो निघाला आणि अहोरात्र चालून पूर्वीच्या स्मशानात येऊन पोचला। त्याच वेळी गंगेत अस्थिविसर्जन करण्यासाठी गेलेला दुसरा ब्राह्मणपुत्रही तिथेच आलेला त्याने पाहिला। तेव्हा
प्रियेला दहन केलेल्या जागेवर मठ बांधून राहिलेल्या त्या तिसऱ्या ब्राह्मणपुत्राला तो म्हणाला, हे बंधू, हा मठ इथून काढ, म्हणजे मी प्रियेला जिवंत करतो. एका मंत्रशक्तीने मी माझ्या प्रियेला जिवंत करू शकेन. असे म्हणून त्याने ती पोथी उघडली आणि मंत्र वाचून मंत्रप्रभावी जल त्या भस्मावर शिंपडलं. जल शिंपडलं तोच मंदारवती जिवंत होऊन उभी राहिली. त्या कन्येने अग्नीला नमस्कार केला आणि ती बाहेर आली. तिचं शरीर सोन्याप्रमाणे तेजस्वी दिसत होतं आणि ती पूर्वीपेक्षाही सुंदर दिसू लागली. तिला पुन्हा जिवंत झालेली पाहून कामपीडित झालेले ते तिघे ब्राह्मणकुमार तिच्या प्राप्तीसाठी आपापसात भांडू लागले. पहिला ब्राह्मणकुमार म्हणाला, माझ्या तीर्थभ्रमणाच्या पुण्यामुळे ही जिवंत झाली, म्हणून ही माझी पत्नी होईल. तिसरा म्हणाला, मी हिचं भस्म सुरक्षित ठेवलं, त्यामुळे ती जिवंत झाली, म्हणून ती माझीच प्रियतमा होय. एवढं बोलून झाल्यावर वेताळ राजाला म्हणाला, राजा, यांच्या या भांडणाचा निर्णय तूच देऊ शकतोस. ही कन्या आता कोणाची पत्नी होणं योग्य आहे हे मला निश्चितपणे सांग. तुला उत्तर माहीत असूनही जर तू ते सांगितलं नाहीस तर तुझं मस्तक विदीर्ण होऊन जाईल. वेताळाचा हा प्रश्न ऐकून राजा त्याला म्हणाला, ज्याने कष्ट भोगून मंत्रप्रभावाने तिला जिवंत केलं तो तर तिचा पिता झाला, त्यामुळे तो पती होऊ शकत नाही. ज्याने तिच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्या त्याला तिचा पुत्र म्हणता येईल. पण जो तिच्या भस्मशय्येजवळ मठ बांधून तप करीत राहिला त्याने एखाद्या प्रियकराला साजेसं वर्तन केलं, त्यामुळे तोच तिचा पती होऊ शकतो. त्रिविक्रमसेन राजाने सांगितलेलं हे योग्य उत्तर ऐकून वेताळ अकस्मात त्याच्या खांद्यावरून उडाला आणि पुन्हा आपल्या स्थानी जाऊन झाडाला लटकू लागला. राजानेही संन्याशाच्या कामासाठी त्याला परत आणावयाचा निश्चय केला, कारण वीर आणि साहसी पुरुष प्राण गेला तरी हाती घेतलेलं कार्य पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. श्रोते हो, हा होता दुसरा वेताळ किंवा वेताळ 25ली कथा क्रमांक 2. कथा फारच लहान असल्यामुळे आपण याच एपिसोडमध्ये तिसरा वेताळ सुद्धा सुरू करत आहोत. तर आता ऐकूया तिसरा वेताळ म्हणजेच कथा क्रमांक 3, जिचं शीर्षक आहे पोपट आणि मैना. त्यानंतर त्रिविक्रमसेन त्या वेताळाला आणायला पुन्हा शिंशप वृक्षापाशी गेला आणि तिथे मृत शरीराच्या आश्रयास राहिलेल्या त्या वेताळाला खांद्यावर घेऊन न बोलता परत यायला निघाला. जाताना त्या राजाला वेताळ पुन्हा म्हणाला, राजन, अरे ही काळोखी रात्र आणि हे भयंकर स्मशान, इथे हेलपाटे घालत असताना तुला खूपच कष्ट होत आहेत. म्हणून तुझ्या मनाचं रंजन करण्यासाठी मी पुन्हा एक कथा तुला सांगतो, ती तू ऐक. सर्व भूमंडलामध्ये प्रसिद्ध असं पाटलीपुत्र नावाचं एक नगर आहे. प्राचीन काळी तिथे विक्रमकेसरी नावाचा राजा होता. विधात्याने त्याला गुणांचं आणि रत्नांचं आश्रयस्थान बनवलं होतं. त्याच्याकडे शापामुळे पक्षीजन्म मिळालेला एक पोपट होता. विदग्ध चूडामणी असं नाव त्या पोपटाचं होतं आणि तो पोपट सर्व शास्त्र जाणणारा आणि दिव्य विज्ञान जाणणारा होता. त्या राजाच्या शशी नावाच्या राजपुत्राने पोपटाच्या सल्ल्यावरून मगध देशाची राजकन्या चंद्रप्रभा हिच्याबरोबर विवाह केला. त्या राजकन्येजवळही अशीच सर्व विज्ञान जाणणारी सोमिका नावाची मैना होती. विवाहानंतर तो पोपट आणि ती मैना राजवाड्यातील एकाच पिंजऱ्यात राहू लागले. एके दिवशी कामवासनेच्या प्रभावाखाली गेलेला तो पोपट तिला म्हणाला, प्रिये, एक शय्या आसन आणि एकत्र भोजन याद्वारा तू माझी सेवा कर. ते ऐकून मैना म्हणाली, मला पुरुषाचा संबंध अजिबात नको आहे, कारण पुरुष हे दुष्ट आणि कृतघ्न असतात. तेव्हा शुक म्हणजे पोपट म्हणाला, छे छे, अगं पुरुष दुष्ट नसतात, स्त्रियाच दुष्ट आणि क्रूर अंतःकरणाच्या असतात.
तो असे म्हटल्यानंतर त्या दोघांमध्ये चांगलाच वाद लागला. त्यांनी आपापसात पैजा मारल्या. पोपट म्हणाला, माझं म्हणणं जर खोटं निघालं तर मी तुझा दास होईन. मैना म्हणाली, माझं म्हणणं खोटं निघालं तर मी तुझी दासी होईन. या वादाचा निर्णय करण्यासाठी दोघेही राजपुत्राजवळ आले. राजपुत्र पित्याच्या सभागृहात न्यायासनावर बसला आणि त्याने त्यांच्या वादाचा विषय ऐकून घेतला. तो मैनेला म्हणाला, पुरुष कसे कृतघ्न असतात ते सांग. तेव्हा ती मैना, ऐकावं राजकुमारांनी, असं म्हणून आपल्या पक्षाचं समर्थन करण्यासाठी पुरुषांचे दोष सांगणारी पुढील आख्यायिका सांगू लागली. धनदत्त वैश्याची कथा. कामंदकी नावाचं एक प्रसिद्ध नगर आहे. त्या नगरात अर्थदत्त नावाचा एक खूप श्रीमंत वैश्य राहत होता. काही काळानंतर त्याला धनदत्त नावाचा पुत्र झाला. पित्याचा स्वर्गवास झाल्यानंतर द्यूत आणि जुगार यांच्या नादाने तो उद्दाम बनला. धूर्त आणि लबाड लोकांनी एकत्र येऊन त्याचं सर्व प्रकारे अधःपतन घडवून आणलं. खरोखर दुर्जनांची संगत हेच व्यसनरूपी वृक्षाचं मूळ असतं. थोड्याच दिवसांनंतर व्यसनासक्त झाल्यामुळे त्याचं सर्व धन नाहीसं झालं आणि दारिद्र्याची लाज वाटल्यामुळे स्वदेश त्यागून तो दुसऱ्या देशाला भटकंती करायला गेला. जाता जाता तो चंदनपूर नावाच्या नगरात पोचला आणि भोजन करण्याच्या इच्छेने एका वैश्याच्या घरी गेला. तो वैश्य त्या वैश्यपुत्राला पाहून त्याच्या कुलाची आणि घराची चौकशी करू लागला. तो कुलीन आहे हे समजल्यामुळे त्याने त्या गृहस्थाचा सत्कार केला आणि भाग्यामुळेच हा इथे आला आहे असं मानून त्याने आपली रत्नावली नावाची कन्या पुष्कळ संपत्तीसह त्याला दिली. तेव्हा तिच्याशी विवाह करून धनदत्त सासऱ्याच्या घरी राहू लागला. बरेच दिवस गेल्यानंतर तेथील सुखामुळे तो आपल्या मागच्या संकटांना विसरला आणि पुन्हा व्यसनाच्या ओढीने आपल्या स्वदेशी परत जाण्याची इच्छा व्यक्त करू लागला. तेव्हा त्या धूर्ताने एकुलती एक मुलगी असलेल्या आपल्या सासऱ्याची नम्रतेने मनधरणी करून अनुमती मिळवली आणि आपल्या सालंकृत पत्नीसह तेथून तो प्रवासाला निघाला. पत्नीबरोबर एक वृद्ध स्त्री फक्त होती. मार्ग चालताना वाटेत एक मोठं अरण्य लागलं. इथे चोरांचं फार भय आहे असं पत्नीला सांगून त्याने तिच्या अंगावरचे सर्व अलंकार काढून घेतले. अरे रे, द्यूत, वेश्या इत्यादी भयंकर व्यसनात बुडालेल्या कृतघ्न पुरुषांचं हृदय तलवारीसारखं कठोर असतं. नंतर त्या पापात्म्याने धनाकरता आपल्या गुणवान पत्नीलाही तिच्याबरोबरच्या वृद्धेसह मारण्याकरिता एका मोठ्या खड्ड्यात ढकलून दिलं. त्यांना ढकलून तो दुष्ट पुढे निघून गेला असता ती वृद्ध दासी तर तत्काल मेली, परंतु रत्नावली मात्र लता, वेली आणि झुडपं यात अडकली. ती मेली नाही. आपटल्यामुळे करुण स्वरात रडत झाडं आणि गवत यांना धरून ती वर आली आणि आयुष्य शिल्लक असल्याने जिवंत राहिली. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. अशा अवस्थेत ती बिचारी पदोपदी रस्ता विचारी मोठ्या कष्टाने पूर्वीच्याच मार्गाने पित्याच्या घरी परत आली. अशा बिकट अवस्थेत ती परत आलेली पाहून तिचे आईबाप घाबरले आणि त्यांनी विचारलं की तू अशी एकाएकी या अवस्थेत परत कशी आलीस? तेव्हा ती साध्वी म्हणाली, रस्त्यात आम्हाला चोरांनी लुटलं आणि माझ्या पतीला पकडून ते चोर घेऊन गेले. वृद्ध परिचारिका मोठ्या खड्ड्यात पडून मेली. मी मात्र दैवयोगाने जिवंत राहिले. एका दयाळू वाटसरूने मला त्या खड्ड्यातून वर काढलं. आपल्या कन्येची ही परवड ऐकून स्वतः दुःख करणाऱ्या मात्या पित्यांनी तिचं सांत्वन केलं आणि आपल्या पतीचं चिंतन करीत ती पित्याच्या घरीच राहिली. काही काळानंतर धनदत्ताने सर्व संपत्ती पुन्हा एकदा द्यूतात घालवली. तेव्हा त्याने विचार केला की पुन्हा आपल्या सासऱ्याकडे जावं आणि तुझी कन्या घरी सुखरूप आहे असं त्याला सांगून पुन्हा त्याच्याकडून धन मागून आणावं. असं मनाशी ठरवून तो पुन्हा सासूरवाडीस येऊन पोचला. त्याच्या पत्नीने त्याला दुरूनच येताना पाहिलं आणि ती धावत जाऊन त्या पापी माणसाच्या पाया पडली आणि तिने पित्याला जी खोटी कथा रचून सांगितली होती त्याविषयी त्याला सांगितलं. पतिव्रतांचं मन दृष्ट पतीच्या बाबतीतही कधीच ढळत नाही हेच खरं,
तेव्हा तो दुष्ट निर्भय झाला आणि सासऱ्याच्या घरात प्रवेश करून त्याच्या पाया पडला. त्याला पाहताच सासू सासऱ्यांनी त्याचं स्वागत केलं आणि आपल्या जावयाला चोरांनी जिवंत सोडलं, हे केवढं मोठं भाग्य असा विचार करून सर्व नातेवाईकांना जमवलं आणि मोठा उत्सव केला. तेव्हा तो धनदत्त सासऱ्याची संपत्ती उपभोगत रत्नावली पत्नीसह सुखाने सासऱ्याच्या घरी राहू लागला. पुढे एकदा एके दिवशी रात्री त्या पापी माणसाने असं घोर कर्म केलं की ते सांगताही येत नाही. तथापि कथा मध्येच तुटेल म्हणून सांगते. असं म्हणून ती मैना म्हणाली, राजपुत्रा, त्या पापबुद्धीने त्याच्या मांडीवर निशंकपणे मान ठेवून निजलेल्या पत्नीला ठार मारलं आणि तिचे सर्व अलंकार घेऊन तो गुप्तपणे आपल्या देशाला पळून गेला. पुरुष असे दुष्ट आणि कृतघ्न असतात. मैनेने सांगितलेली ही गोष्ट ऐकून राजपुत्र हसून पोपटाला म्हणाला, आता तू तुझी कथा सांग. हे ऐकताच पोपट म्हणाला, स्वामी, अहो, स्त्रिया भयंकर साहस करणाऱ्या आणि पापिणी असतात. याविषयी मी एक कथा ऐकली आहे, ती तुम्हाला सांगतो, ती आपण ऐकावी. आता पोपटाची कथा, वसुदत्ता वैश्यकन्येची कथा. हर्षवती नावाची एक नगरी आहे. तिथे धर्मदत्त नावाचा एक कोट्याधीश वैश्य राहत होता. त्याला वसुदत्ता नावाची एक अतिशय सुंदर कन्या होती. ती त्याला प्राणाहून प्रिय वाटत असे. त्या वैश्याने आपली कन्या ताम्रलिप्त नगरीत राहणाऱ्या समुद्रदत्त नावाच्या तरुणाला विवाहात दिली. तो समुद्रदत्त धनदत्तासारखा ऐश्वर्यवान, उच्च कुलशीलातला आणि अनुरूप होता. तो नगरातील लोकांच्या नेत्ररूपी चकोरांना जणू चंद्राप्रमाणे वाटत असे. एकदा तिचा पती देशांतरास गेला असता ती वसुमती पित्याच्या घरी आली होती. तेथे असताना दुरून येणारा एक सुंदर पुरुष तिने पाहिला. त्याला पाहताच ती काममोहित झाली. तिने आपल्या सखीबरोबर गुप्तपणे निरोप पाठवून त्या पुरुषाला बोलावून घेतलं आणि त्याच्याशी ती रममाण झाली. त्या तरुणावर वसुमतीचं मन जडल्यामुळे दररोज रात्री ती त्याच्याशी रममाण होऊन सुख उपभोगू लागली. काही दिवसांनंतर तिचा पती सासूरवाडीस आला. तेव्हा तिच्या आईबापांना फार आनंद झाला. तो दिवस त्यांनी उत्सवासारखा पाळला आणि रात्री तिच्या मातेने आपल्या वसुदत्तेला भूषणांनी उत्तम प्रकारे सजवलं आणि तिच्या पतीच्या शयनगृहात पाठवलं. पण तिचं मन तर दुसऱ्या पुरुषाच्या ठिकाणी जडलं होतं. त्यामुळे पतीने तिला कामसुखाची विनवणी केली असताही ती झोपेचं सोंग घेऊन निजून राहिली. प्रवासातील श्रमाने थकल्यामुळे आणि मद्यपानाची नशा आल्यामुळे तोही झोपी गेला. घरातील सर्व लोकांची जेवणं खाणं आटोपून ते झोपी गेल्यानंतर एक चोर भिंत फोडून त्या अंतःपुरात आला. त्याच वेळी ती वैश्यकन्या चोराकडे न पाहताच गडबडीने आपल्या प्रियकराला ठरलेल्या संकेतानुसार भेटायला निघाली. आपल्या चोरीच्या कामात विघ्न आल्यामुळे तो चोर विचार करू लागला, ज्या अलंकारांसाठी मी इथे आलो तेच अलंकार घालून ही कन्या रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात बाहेर पडत आहे. ती कुठे जात आहे हे पाहावं. या विचाराने तो चोर तिथून बाहेर पडला आणि त्या वैश्यकन्येच्या मागे मागे जाऊ लागला. तीही पुष्पमाला वगैरे सामग्री जवळ ठेवलेल्या आपल्या सखीसह तेथून बाहेर पडून जवळच्याच उद्यानात गेली. संकेत ठरल्याप्रमाणे ठरलेल्या ठिकाणावर आल्यानंतर तिला आपला प्रियकर झाडावर लोंबत असलेला दिसला. भर रात्री तिथे आल्याने नगररक्षक त्याला चोर समजले आणि त्यांनी त्याच्या गळ्याला फास देऊन झाडाला टांगून मारून टाकलं होतं. आपल्या प्रियकराला अशा अवस्थेत पाहून ती दुःखी आणि सैरभैर बनली आणि म्हणाली, हाय हाय, मी मेले, माझा घात झाला. असं ओरडून ती शोक करू लागली. जमिनीवर पडली आणि गडबडा लोळत रडू लागली. त्यानंतर तिने तिच्या त्या प्रियकराला फासावरून खाली उतरवलं आणि टेकवून बसवलं. त्याला सुगंधी उटी आणि पुष्प यांनी सजवलं. अशातही काममोहित होऊन तिने त्या प्रियकराला घट्ट आलिंगन दिलं आणि त्याचं मुख वर करून ती त्याचं चुंबन घेत आहे. तोच त्या निर्जीव प्रियकराच्या शरीरात वेताळाने प्रवेश केला आणि दातांनी तिचं नाक तोडून टाकलं. त्यामुळे व्याकुळ आणि विव्हळ झाल्यामुळे ती थोडी दूर झाली
परंतु पुन्हा हा जिवंत तर नसेल अशा शंकेने पुन्हा त्याच्या जवळ जाऊन न्याहाळून पाहू लागली. परंतु तोपर्यंत त्याच्या शरीरातून वेताळ निघून गेला होता आणि तो निश्चेष्ट पडला होता. त्यामुळे तो मेला आहे असं ठरवून भीतीने घाबरलेली ती वसुदत्ता रडत रडत घराकडे निघाली. तिच्या मागे लपतछपत जाणाऱ्या त्या चोराने ही सर्व घटना पाहिली आणि मनात म्हटलं, अहो, काय भयंकर पाप या पापिणीने केलं आहे. स्त्रियांचं हृदय काय इतकं कठोर असतं. तेव्हा आता यानंतर ही काय करील कोण जाणे. या विचित्र कुतूहलामुळे तो चोर पुन्हा तिच्या मागे जाऊ लागला. ती पापिणी अंतःपुरात जाऊन मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, धावा धावा, माझं रक्षण करा. क्रुद्ध झालेल्या या माझ्या पतीने माझा काही अपराध नसताना माझं नाक कापलं. तिचं हे रडणं ऐकून तिच्या पतीसह सर्वजण एकदमच गडबडीने जागे झाले. तिच्या पित्याने तिचं नाक कापलेलं पाहिलं आणि रागावून त्याने आपल्या जामाताला पक्क दोराने बांधून टाकलं. काय करावं आणि काय न करावं हे न समजल्यामुळे बांधला जात असतानाही समुद्रदत्त म्हणजे त्याचा जावई मुक्याप्रमाणे गप्प बसला होता. ही सर्व घटना प्रत्यक्ष पाहून बरीच गडबड उडालेली पाहून तो चोर हळूच तेथून निघून गेला. हळूहळू रात्र संपली आणि नाक कापलेल्या आपल्या वसुदत्ता कन्येसह आणि बंधनातील समुद्रदत्त जामातासह धर्मदत्त राज्यसभेत गेला. राजानेही हा पतीचा अपराध आहे असा निर्णय करून त्याला वधाची शिक्षा दिली. काहीही माहीत नसलेल्या त्या समुद्रदत्ताला डांगोरा पिटत वध्यभूमीकडे नेत असताना तो चोर राजपुरुषांपाशी येऊन म्हणाला, अहो, याला विनाकारण का मारत आहात. यातील खरी घटना मला माहीत आहे. मला राजाकडे घेऊन चला, म्हणजे मी सर्व सांगतो. तो असे म्हटल्यानंतर राजपुरुषांनी त्याला राजापुढे नेलं. तेथे त्या चोराने रात्री घडलेलं सर्व वर्तमान पहिल्यापासून शेवटापर्यंत राजाला सांगितलं आणि म्हणाला, महाराज, माझ्या या म्हणण्यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर उद्यानातील शवाच्या तोंडात हिचं ते नाक आहे की नाही हे प्रत्यक्ष जाऊन पहा. हे ऐकून राजाने आपले विश्वासू सेवक पाठवले आणि त्या सेवकांनी हे सर्व खरं आहे अशी खात्री केल्यानंतर त्या वैश्यपुत्राला वधदंडातून सोडवलं आणि त्या दुष्ट वसुदत्तेचे कान कापून तिला आपल्या देशातून बाहेर हाकलून दिलं. धर्मदत्ताची सर्व संपत्ती जप्त केली आणि त्या चोराला मात्र प्रसन्न होऊन राजाने आपल्या नगराचा नगराध्यक्ष बनवलं. हे राजकुमारा, अशा प्रकारे स्त्रिया या स्वभावताच कठोर आणि दुष्ट असतात. ही कथा सांगून संपता क्षणी शुकशापातील समाप्ती झाल्याने दिव्य कांतीचा तो चित्ररथ गंधर्व बनला आणि स्वर्गाला निघून गेला. आणि त्याच वेळी शापमुक्त झालेली ती मैनाही तिलोत्तमा अप्सरा होऊन आकाशात उडून गेली. त्यामुळे पोपट आणि मैना यांच्या वादाचा निर्णय त्या सभेत काही झाला नाही. एवढी कथा सांगून झाल्यावर वेताळ राजाला म्हणाला, राजन, तू मला सांग, स्त्रिया पापी असतात की पुरुष. आणि माहीत असतानाही तू जर न सांगशील तर तुझं डोकं छिन्न विच्छिन्न होऊन खाली पडेल. खांद्यावरच्या वेताळाचं हे भाषण ऐकून राजा त्रिविक्रमसेन म्हणाला, हे वेताळा, मैनेने सांगितल्याप्रमाणे एखादा पुरुष दुराचारी आढळतो हे खरंय, परंतु बहुधा स्त्रियाच अधिक पापी आढळतात आणि ऐकू येतात. राजा हे सांगत आहे तोच वेताळ मागच्याप्रमाणे त्याच्या खांद्यावरून नाहीसा झाला आणि राजा पुन्हा त्याला आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा त्या झाडाकडे परतला. श्रोते हो, आत्ताच आपण वेताळ पंचविशी या कथेतील दुसरी आणि तिसरी कथा ऐकली. हे अभिवाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून विकास बलवंत शुक्ल म्हणजे माझ्या आवाजात ऐकायला मिळालं.